श्री स्वामी समर्थ. आपण आज राशी भविष्य पाहणार आहोत. चला सुरुवात करूयात. पहिले, मिथुन राशीचे जातक यांना फार स्पष्ट आणि सटीक मानसिकता गरजेची असते. कोणताही निर्णय अगदी स्पष्ट आणि पारदर्शी ठेवणं गरजेचं आहे. अनेक गोष्टी या मिथुन जातकाच्या आधारावरती असतील, हे विसरून चालणार नाही. घरामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते. नवीन सदस्य देखील असू शकतो, ज्यामुळे जल्लोषाचे वातावरण असेल. म्हाताऱ्या व्यक्तींचा सन्मान करा, त्यांच्या तब्येतीची काळजी करा. वादविवाद टाळा. नेहमीपेक्षा आज तुमचे सहकारी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. कोण काय बोलतंय त्याच्यावरती तुम्ही दुर्लक्ष करा. खर्चावर नियंत्रण ठेवा, म्हणजे नात्यांमध्ये ताणतणावाचे वातावरण नाहीसे होईल. तुम्ही एकटे राहणे पसंत कराल. तुमच्यासाठी शांती चांगली ठरू शकेल. आरोग्याची काळजी घेणे अनिवार्य आहे. कुटुंब चांगले राहील. लकी नंबर 5 आणि 6 ठरणार आहे आणि शुभ रंग हा हिरवा किंवा आकाशी असेल. लिंबू, संत्र, मोसंबी अशी फळे खाऊ शकता, ज्याने तुमचं क जीवनसत्व वाढेल आणि तुम्हाला ते ताकद देण्यास मदत करेल. कोणी तुमची फसवणूक करणार नाही याची काळजी घेत चला. सावकाश प्रवास करा. आजचा दिवस कर्क राशीच्या जातकांसाठी खूप उत्साही आणि एनर्जेटिक असणार आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट अगदी जलद रीतीने हाताळाल, ज्याने तुमचा वेळ हा वाचेल व इतर टाईम तुम्ही तुमच्या आवडत्या कामासाठी देऊ शकता. ज्या जातकांचा विवाह झाला आहे त्यांना धन लाभ होऊ शकतो. आज कर्क राशीचे जातक स्वतःवरती जास्त वेळ घालवतील. शांत आणि स्थिर मन करण्यासाठी संध्याकाळी वेगळे बागेत किंवा परिसरामध्ये फेरफटका मारू शकता. तुमच्या परिवारामध्ये आनंदाची बातमी मिळू शकते. लकी नंबर हा 8 असेल. लाल आणि मरून रंग हा तुमच्यासाठी लकी ठरू शकेल. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबामध्ये आनंद असेल. थंड पेय शक्यतो टाळा, ज्यामध्ये गोडवा असतो. तो शरीराला सुस्ती आणतो. हा व्हिडिओ पुढील राशींचा आहे. क्लिक करा आणि जाणून घ्या तुमचे आजचे राशी भविष्य. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका.